शब्दस्पर्श टेक मोबाईल चॅनलमध्ये मी कृष्णा राजपूत स्वागत करतो. खास करून विद्यार्थी बंधू आणि भगिनींचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आज Google LLM नोटबुकवरती आपण एखादा टेक्स्ट किंवा PDF असेल किंवा समजा एखादा टेक्स्ट आहे म्हणजे एक लेख आहे किंवा एक धड्यातील किंवा तुम्ही निबंध वगैरे लिहिलेला आहे मोठ्या प्रमाणात आणि किंवा निबंध असेल किंवा कोणत्याही प्रकारचे टेक्स्ट मोठ्या प्रमाणात आहे आणि तुम्ही ते लिहिलेलं असेल, हँडरायटिंग असू दे किंवा टेक्स्ट मोबाईलमध्ये असतील, नोट्स असतील किंवा तुम्हाला एखादा ग्रुपवरती आलेले टेक्स्ट असतील मोठ्या प्रमाणामध्ये नाही का, जे एज्युकेशन पर्पज असतील किंवा कोणत्याही पर्पजचे, तर त्याचा ऑडिओ ब्रॉडकास्ट Google LLM नोटबुकद्वारे करता येतं. त्याच्याविषयी आपण प्रात्यक्षिक घेणार आहोत. Google LLM तर शब्दस्पर्श टेक मराठी चॅनलला तुम्ही शब्दस्पर्श टेक मोबाईल चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला ऑन करून ठेवा. तर वेळ न दवडता आजच्या विषयाला सुरुवात करूया. पर्सन विथ व्हाईट केन NVDA स्क्रीन रीडर दृष्टिबाधितांसाठी संपूर्ण मार्गदर्शिका. वन सोर्स मार्च 26, 2026. एक टायटल आहे NVDA स्क्रीन रीडर चा जो सॉफ्टवेअर आहे त्याच्याविषयी NVDA स्क्रीन रीडर टेक्स्ट माहिती आहे. NVDA शोमेन पर्सन विथ दिलेला मजकूर NVDA नॉन व्हिज्युअल डेस्कटॉप ॲक्सेस या मोफत आणि ओपन सोर्स स्क्रीन रीडर सॉफ्टवेअर बद्दल दिलेला मजकूर NVDA नॉन व्हिज्युअल डेस्कटॉप ॲक्सेस या मोफत आणि ओपन सोर्स स्क्रीन रीडर सॉफ्टवेअर बद्दल सविस्तर माहिती पुरवतो. हे तंत्रज्ञान प्रामुख्याने दृष्टिबाधित आणि अंशतः दृष्टिबाधित व्यक्तींना संगणक वापरताना स्वावलंबी बनवण्यासाठी विकसित करण्यात आले आहे. यामध्ये सॉफ्टवेअरच्या निर्मितीचा इतिहास, ते चालवण्यासाठी लागणारी सिस्टम रिक्वायरमेंट आणि इन्स्टॉलेशनच्या विविध पद्धतींचे स्पष्टीकरण दिले आहे. मजकुरात मराठीसह अनेक भाषांच्या सपोर्टबद्दल आणि सॉफ्टवेअरची कार्यक्षमता ऑन स्टोअरबद्दल देखील माहिती दिली आहे. या व्यतिरिक्त वापरकर्त्यांच्या सोयीसाठी महत्त्वाचे कीबोर्ड शॉर्टकट्स आणि पोर्टेबल कॉपी तयार करण्याची प्रक्रिया यात सविस्तरपणे मांडली आहे. थोडे स्टुडिओ स्टुडिओमध्ये जाऊया. NVDA स्क्रीन रीडर आणि दृष्टिबाधितांचे डिजिटल सोर्सेस मध्ये बघा. दृष्टिबाधित व्यक्तींना डिजिटल जगात स्वावलंबी NVDA स्क्रीन रीडरबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती खालील मुद्द्यांच्या आधारे खालीलप्रमाणे आहे. 1. NVDA स्क्रीन रीडर म्हणजे काय आणि तो कोणासाठी आहे? बघा, इथं NVDA स्क्रीन रीडर म्हणजे काय आणि तो कोणासाठी इथून याची सुरुवात झालेली आहे. तर बघूया इथं किती मोठ्या प्रमाणात माहिती आहे. बघा, कमी विंडोजचा सपोर्ट NVDA चे लेटेस्ट वर्जन विंडोज 10 आणि विंडोज 11 वर चालते. विंडोज 10 आणि विंडोज 11 वरती चालते लेटेस्ट वर्जन. कमी विंडोज. जर तुमच्याकडे जुना PC असेल तर तुम्हाला लेटेस्ट वर्जन चालणार नाही. विंडोज 7 किंवा विंडोज 8.1 साठी तुम्हाला NVDA चे जुने वर्जन उदा NVDA 2023.3 डाउनलोड करावे लागेल. 5. सिस्टीम रिक्वायरमेंट PC कसा असावा? NVDA हे अतिशय हलके सॉफ्टवेअर आहे. त्यासाठी कोणताही महागडा PC लागत नाही. बघा, अगदी NVDA स्क्रीन रीडरसाठी कोणता PC लागतो, PCची कॅपॅसिटी काय लागते इथपर्यंत सुद्धा याच्यामध्ये माहिती आहे. CPU प्रोसेसर कोणताही साधारण 1 GHz किंवा त्यापुढील 32 बिट 64 बिट प्रोसेसर Intel AMD चालतो. अगदी कुठला प्रोसेसर चालतो हे सुद्धा इथं रॅम रॉम कमीत कमी 256 मेगाबाइट्स ते 1 GB रॉम पुरेशी असते, परंतु विंडोज स्वतः चांगले चालण्यासाठी 4 GB रॉम असावी. ठीक आहे. GPU ग्राफिक्स कार्ड स्टोरेज हॉट डिस्कवर फक्त 100 ते 150 मेगाबाइट्स मोठाई जागा लागते. 6. तो फ्री आहे, तर कुठून आणि कसा डाउनलोड करायचा? होय, हा पूर्णपणे फ्री आहे. तो NV ॲक्सेसच्या अधिकृत वेबसाईटवरून म्हणजेच navaccess.org/download या लिंकवरून मोफत डाउनलोड करता येतो. 7. दृष्टिबाधित व्यक्ती स्वतःच्या मदतीने कसा इन्स्टॉल करू शकते? स्वावलंबी पद्धत. कोणाचीही मदत न घेता NVDA इन्स्टॉल करण्यासाठी खालील स्टेप्स वापरा. बघा, कॉम्प्युटर चालू केल्यावर कीबोर्डवरील विंडोज प्लस कंट्रोल प्लस एंटर ही बटणे एकत्र दाबा. यामुळे विंडोजच्या स्वतःच्या नरेटर सुरू होईल आणि तुमचा कॉम्प्युटर बोलू लागेल. ठीक आहे. आता इथं काय विषय आहे बघा, नरेटर आहे त्याने उल्लेख केलेला आहे. आता समजा आम्ही दृष्टिबाधित व्यक्ती असतो, म्हणजे आम्ही जे आहे तर आम्हाला कोणत्याही डिव्हाइस असू दे, मग तो मोबाईल असू दे किंवा लॅपटॉप असू दे किंवा कॉम्प्युटर असू दे, तो जोपर्यंत आम्हाला स्पोकन फीडबॅक देत नाही, म्हणजे जो आम्ही काय वर्किंग करत आहोत, समजा आता कॅमेरा ओपन केल्यानंतर मोबाईल डायरेक्ट आपल्याला बोलून दाखवतो कॅमेरा. त्याचबरोबर जे टॉकबॅक वापरतात त्यांना माहीत आहे, पण ज्यांना वापरतात त्यांना सांगतो, कॅमेरा बोलून दाखवतो किंवा
कोणतंही फंक्शन असेल तर ते बोलून दाखवतो नाही का. बॅक ओव्हरव्ह्यू आता हे जे तुम्हाला आता आवाज व्हिडिओमध्ये ऐकायला येतो तो सुद्धा बाय डिफॉल्ट टॉकबॅकचा आहे, गुगल टॉकबॅकचा आहे. आणि सॅमसंग फोनमध्ये मी नेहमी म्हणतो सॅमसंग हा जवळजवळ एक ॲपलच्या लेवलचा ॲपल जसं आयफोनचे सिक्युरिटी पर्पज आहे तसं म्हणजे फॅसिलिटीच्या बाबतीत जर असा आयफोन आहे तशा प्रकारे तसा अँड्रॉईडमधील हा एक सॅमसंग हा एक आयफोनच आहे अँड्रॉईडमध्ये तसं म्हणतो. तर सॅमसंगने एक स्वतःचा एक टॉकबॅक चालू केलेला आहे सॅमसंग टॉकबॅक म्हणून. तर इथं एवढं सांगायचं सॅमसंगबद्दल. तर थोडक्यात काय सांगायचं तर अँड्रॉईडसाठी टॉकबॅक एक बाय डिफॉल्ट असतो. त्याच्यानंतर तुम्ही वोकलायझर TTS, ऑटो TTS, त्याच्यानंतर विविध भाषांसाठी तुम्ही वेगवेगळे TTS वापरू शकता. तशाच प्रकारे बाय डिफॉल्ट विंडोजने दृष्टिबाधित व्यक्तींच्या गरजा लक्षात घेऊन आणि त्यांच्या म्हणजे आमच्या दृष्टिबाधित व्यक्तींच्या गरजा लक्षात घेऊन त्यांनी NVDA नरेटर स्क्रीन रीडर बाय डिफॉल्ट दिलेला आहे. तर तो कशाप्रकारे ऑन करायचा तर इथे त्याने सॅम्पल सांगितलेला आहे कशाप्रकारे. कॉम्प्युटर चालू केल्यावर कीबोर्डवरील विंडोज प्लस कंट्रोल प्लस एंटर ही बटणे एकत्र दाबा. यामुळे विंडोजच्या विंडोज प्लस कंट्रोल प्लस एंटर ही जर बटणं दाबून धरली तर नरेटर ऑन होतं त्याने सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर एकदा कोणताही आम्हाला युजरसाठी टॉकबॅक ओपन स्पोकन फीडबॅक टेक्स्ट इनपुट आउट इंजिन जर ओपन झाला तर आम्ही म्हणजे दृष्टिबाधित व्यक्ती हँडल करू शकतात. हे आम्हाला म्हणजे जे दृष्टिबाधित युजर्स आहेत त्यांना माहिती आहे, पण ज्यांना माहीत त्यांच्यासाठी हा मुद्दाम व्हिडिओमध्ये इथं उल्लेख केलेला आहे मी. तर हा ओपन याच्या माध्यमातून तुम्ही NVDA साठी डाउनलोड करण्याचा प्रोसेस करू शकता. नरेटरच्या आवाजाच्या मदतीने ब्राउझर क्रोम किंवा एज उघडा आणि navaccess.org वर जाऊन NVDA.exe फाईल डाउनलोड करा. ठीक आहे. डाउनलोड झालेली फाईल उघडा. ती उघडताच NVDAच्या स्वतःच्या इन्स्टॉलेशनचा ऑडिओ सुरू होईल. आता तुम्ही नरेटर बंद करू शकता. हा NVDA स्क्रीन रीडर असा एक स्क्रीन रीडर आहे की जो ज्यावेळेस तुम्ही त्याच्या वेबसाईट जाऊन फाईल डाउनलोड केल्यानंतर डायरेक्ट तो रन होतो म्हणजे बोलायला चालू करतो. इतर इतर जे आहेत स्क्रीन रीडर जसे की जॉर्ज असेल आणि कोणता जॉर्ज आहे. जॉर्ज हा पूर्णपणे इन्स्टॉलेशन होईपर्यंत काही वेळेस बोलत नाही, पण NVDA हा तिथे एक मदत करतो. स्क्रीनवर अटी मान्य करण्यासाठी आय अग्री स्पेस बार दाबा आणि इन्स्टॉल NVDA ऑन दिस कम्प्युटर वर एंटर ठीक करा. आहे. हे आता पूर्णपणे त्याने माहिती सांगितलेलं आहे कशाप्रकारे NVDA डाउनलोड करायचं, काय करायचं इथपर्यंत सगळं आपल्याला क्लिअर सांगितलेलं आहे. आता हे जे टेक्स्ट आहे अजून भरपूर याची माहिती आहे. इथं बघू शकता स्क्रोल केल्यानंतर NVDA की प्लस NVDA शॉर्टकट वगैरे. आता मला याचं काय करायचं, ब्रॉडकास्ट करायचं. ओके ठीक आहे. मी ते बॅक घेतो. NVDA टेक्स्ट टेक्स्टमध्ये गेलो. बॅक स्टुडिओ टॅब इन्फोग्राफिक व्हिडिओ क्रिएटर ऑडिओ ओव्हरव्ह्यू कस्टमाइज ऑडिओ ओव्हरव्ह्यू. ऑडिओ ओव्हरव्ह्यू तिथं कस्टमाइज तुम्ही ऑडिओ ओव्हरव्ह्यू करू शकता. जसं की क्रिएट ऑडिओ ओव्हरव्ह्यू ऑडिओ ओव्हरव्ह्यू कस्टमाइज करत ऑडिओ नाही कारण मी ओव्हरव्ह्यू. इथं ऑडिओ खोलून ठेवलं. NVDA स्क्रीन रीडर आणि दृष्टिबाधितांचे डिजिटल स्वातंत्र्य 1934. इथे टायटल काय दिलं बघा, NVDA स्क्रीन रीडर आणि प्ले दृष्टिबाधितांचे डिजिटल स्वातंत्र्य असं त्यांनी टायटल दिलं आहे. आता इथं ऑडिओ आपण प्ले करून बघूया कशाप्रकारे इथं ऑडिओ तयार केलेला आहे. तर तुम्ही तुमच्या कोणत्याही पुस्तकातील काही तुमचे लेख असतील, काही तुमचे निबंध असतील किंवा इतर धडे वगैरे असतील तर तुम्ही त्यांचा ऑडिओ ओव्हरव्ह्यू तयार करू शकता, एक पॉडकास्ट तयार करू शकता. अतिशय छान प्रमाणे त्याने पॉडकास्ट तयार केलेलं आहे, ते बी मराठीमध्ये केलेलं आहे. हां, पुन्हा एकदा सांगतो या व्हिडिओमध्ये कुणी गुगल LLM नोटबुकमध्ये कोणतीही तुम्ही क्रिया करत असाल, उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, ऑडिओ ओव्हरव्ह्यू करत असाल, क्रिएट व्हिडिओ ओव्हरव्ह्यू व्हिडिओ ओव्हरव्ह्यू करत असाल, व्हिडिओ ओव्हरव्ह्यू क्रिएट फ्लॅश कार्ड करत असाल, क्रिएट क्विज करत असाल, क्रिएट एन इन्फोग्राफिक क्रिएट स्लाइड डेक. या सगळ्या ऑप्शन जे आहेत करत असताना तुम्ही बाय डिफॉल्ट गुगल LLM नोटबुक हे इंग्लिश सिलेक्ट असतं. तिथे ड्रॉपडाऊन मेन्यूमध्ये जाऊन तिथे तुम्हाला भाषा निवडायची असते आणि तिथं भाषा निवडल्यानंतर तुम्हाला भाषा निवडल्यानंतर तुम्ही नेक्स्ट करून ज्या भाषेत निवडला असाल, हिंदी पाहिजे, मराठी पाहिजे, उर्दू पाहिजे, तमिळ पाहिजे, कोणत्याही भाषेत तुम्ही ते करून घेऊ शकता. आता हे झालं भाषेचं. तिथं लेंथ विचारतं, त्याच्यानंतर फोकस विचारतं, म्हणजे हे लेंथ कसं पाहिजे तुम्हाला, शॉर्ट पाहिजे का मीडियम पाहिजे का म्हणजे फुल स्वरूपाचं पाहिजे, तसं तुम्ही विचारू शकता. त्याचबरोबर तिथे तुम्हाला एक फोकस विचारतं. या धड्यामध्ये आता समजा एक धडा आहे, आता उदाहरण दाखल घ्या, प्रतापगडचा
रणसंग्राम हा धडा आहे. या धड्यामध्ये पूर्ण धड्यामध्ये कुठला फोकस घ्यायचा आहे, तर धड्यामधील कुठला फोकस घ्यायचा आहे, समजा छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या केलेल्या वधाचा जर फोकस घ्यायचा असेल तर तिथल्या विषयाचा तो जो धडा आहे ना त्याच्यावरती बारीक फोकस करून तो तिथल्या तेवढंच ती धडा तिथलं ब्रॉडकास्ट करू शकतं. तर आपण वेळ न गमावता इथं ऑडिओ वर्ब कशा प्रकारे त्याने केलेला आहे बघूया. NVDA स्क्रीन रीडर आणि दृष्टिबाधितांचे डिजिटल स्वातंत्र्य. त्याने टायटल 1934. पण स्वतः दिलं आहे, NVDA स्क्रीन रीडर आणि दृष्टिबाधित यांचे डिजिटल स्वातंत्र्य. बघूया मीडिया प्लेबॅक बटन. प्ले होतो इथं. बटन म्हणजे सोप्या एक क्षण डिटेक्टेड. आपण सर्वजण एका परिस्थितीची कल्पना करूया. आपण आपल्या लॅपटॉपवर बटन. अशा प्रकारे सुरुवात घेतली आहे. प्लेबॅक स्पीड. प्लेबॅक स्पीड बटन. 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 हे लाईक डिसलाईक बटन आहेत. प्लेबॅक स्पीड. सॉरी थम्स अप थम्स डाऊन थम्स अपचे बटन आहेत. बटन. बटन. 006. 006 1%. 1934. 19 मिनिटाचा ऑडिओ वर बी त्याने केलेला आहे. Rewind 10 seconds. रिवाइंड button. 10 सेकंड. Button. Media playback button. मीडिया Button. प्लेबॅक बटन. Button. Skip forward 10 seconds button. स्किप फॉरवर्ड 10 सेकंड. 10 सेकंद पुढे जायचं आहे. Button. Button. आता बघा महत्वाचं काम करतोय. आता स्पीड आणि वाढवून बघ. अचानक आपला मॉनिटर अशा प्रकारे स्पीड आहे. स्पीड सुद्धा वाढवू शकता. Playback. Pop-up menu. Button. Back. Media play. Button. Playback speed. प्लेबॅक स्पीड 1x आहे. Button. Playback. Pop-up menu. Button. 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 Edge panel. Dismiss. Back. Media playback button. तर आपण सुरुवात करूया आता व्हिडिओला पहिल्यापासून कशा प्रकारे ते 0%. Button. प्ले. एक क्षण आपण सर्वजण एका परिस्थितीची कल्पना करूया. आपण आपल्या लॅपटॉपवर खूप महत्वाचं काम करतोय आणि अचानक आपला मॉनिटर पूर्णपणे ब्लँक झाला. बापरे, नुसती कल्पना करूनही धडकी भरते. हो ना, सर्वत्र फक्त काळाकुट्ट अंधार. आणि अशाच परिस्थितीत आपल्याला एक अत्यंत तातडीचा आणि महत्वाचा ईमेल पाठवायचा आहे. तेही फक्त कीबोर्डच्या मदतीने. तर बघा अगदी कशा तेच. प्रकारे इथं म्हणजे प्रॉडकास्ट विचार तयार करूनच चालू केलेलं घाम आहे. फुटतो. कारण आपण सर्वजण माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी पूर्णपणे अगदी आपल्या दोन डोळ्यांवर व्यक्ती आणि त्या चमकदार स्क्रीन संभाषण करत असला तरी काही त्यांनी प्रॉडकास्ट तयार चालू केलेलं शिवाय आहे. कम्प्युटर आणि वापरणे विषयाची म्हणजे सुरुवात जणू पण काही अगदी डोळ्यांवर पट्टी बांधून अनोळखी शहरात गाडी गांभीर्याने चालवण्यासारखी सुरुवात आहे. केलेली आहे बघा. अगदी अचूक उपमा दिलीत तुम्ही. आणि पण उदाहरणं जे वगैरे कशा प्रकारे आपल्यासाठी दिलेले आहेत. भयानक स्वप्न असू शकतं ते जगभरातील लाखो दृष्टिबाधित लोकांसाठी रोजचं वास्तव आहे. हो, नक्कीच. आणि आजच्या या सखोल विश्लेषणात आपण याच वास्तवाला पूर्णपणे बदलून टाकणाऱ्या एका भन्नाट तंत्रज्ञानावर गप्पा मारणार आहोत. या तंत्रज्ञानाने दृष्टिबाधित व्यक्तींना डिजिटल जगात नुसतं प्रवेशच मिळवून दिला नाहीये, तर त्यांना पूर्णपणे स्वावलंबी बनवले. आणि आपण बोलतोय NVDA स्क्रीन रीडर बद्दल. हो, आणि हे तंत्रज्ञान समजून घेताना ॲक्सेसिबिलिटी किंवा सुलभतेचा खरा अर्थ काय असतो हे आपल्याला नक्कीच नव्याने उलगडेल. कारण बघा, NVDA हा केवळ एक कॉम्प्युटर प्रोग्राम नाहीये. लाखो लोकांसाठी तो शिक्षणाचा, नोकरीचा आणि खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा एक मार्ग आहे. बरोबर. तर मग याच्या नावापासूनच सुरुवात करूया. NVIDIAचा फुल फॉर्म आहे नॉन व्हिज्युअल डेस्कटॉप ॲक्सेस. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर स्क्रीनकडे न बघता डेस्कटॉप वापरण्याची सुविधा. हा विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमसाठी असणारा एक मोफत आणि ओपन सोर्स स्क्रीन रीडर आहे. पण मी जेव्हा याबद्दल वाचत होतो तेव्हा मला सर्वात भारी गोष्ट याची निर्मिती कोणी आणि का केली ही वाटली. याची कथाच खूप वेगळी आणि प्रेरणादायी आहे. आणि मला वाटतं या कथेमध्येच तंत्रज्ञानाच्या जगातला एक खूप मोठा धडा दडलेला आहे. हो, तर Button. इसवी सन 2006ची ही Skip गोष्ट forward आहे. 10 seconds जरा button. पुढे घेऊया. NV ॲक्सेस नावाची एक नॉन प्रॉफिट संस्था या सॉफ्टवेअरचं व्यवस्थापन करते. Button. आता बघा स्पीड Playback. कसं करू बघा. Pop-up menu. Button. 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 Edge panel. फुल Button. स्पीड कसं होते बघा. Media play. प्ले करूया. Button. मला इथे एक मोठा प्रश्न पडलाय. कोणता? म्हणजे मायक्रोसॉफ्ट किंवा ऍपल सारख्या मोठ्या टेक कंपन्यांकडे ज्याप्रमाणे तुम्ही एखादा यूट्यूबवरती व्हिडिओ बघत असता आणि व्हिडिओ बघत असताना तुम्हाला फुल म्हणजे वेळ कमी असताना तुम्हाला तो व्हिडिओ पूर्ण बघायचा असतो. स्क्रोल बटन दाबून कसं होतं का. ज्यामध्ये डॉलर्स आहेत, हजारो इंजिनियर्स आहेत. मग त्यांनी आधीच असं एखादं मोफत टूल का नाही बनवलं? या दोन दृष्टिबाधित डेव्हलपर्सना स्वतःसाठी का पुढाकार घ्यावा लागला? हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर करू शकता. Playback. Pop-up menu. Button. 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 Dismiss. Button. 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 Media playback button. Button. Button.
तंत्रज्ञान विश्वाच्या व्यावसायिक रचनेत आणि त्यांच्या प्राधान्यक्रमात दडले. Detected. अच्छा. Icon. Pause. 2006च्या आधी आणि त्या काळात जे स्क्रीन रीडर्स बाजारात उपलब्ध होते तर बघा 3 मिनिटाचा जवळजवळ प्रॉडकास्ट त्यांनी सुरू करून झालेला आहे, म्हणजे प्ले केलेला आहे आपण. तर केल्यानंतर Medium. पॉडकास्ट Button. जो आपण ऐकत Rewind आहोत 10 seconds. Button. त्याच्यामध्ये कुठेही असं मशीन लँग्वेज आहे किंवा असं कोणतरी मशीन आहे असं वाटत नाही. दोन तज्ज्ञ व्यक्ती संभाषण करत आहेत अशा प्रकारे इथं आपल्याला जाणवतं आहे. तर विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये शब्दस्पर्श टेक मोबाईल चॅनलवरती आपण आज हे पाहिलं की Google LLM नोटबुकच्या माध्यमातून ऑडिओ ब्रॉडकास्ट कशाप्रकारे तयार करायचा आणि कोणत्याही प्रकारे तुमच्याकडे टेक्स्ट मोठ्या प्रमाणात असतील त्याच्यातच ऑडिओ ब्रॉडकास्ट कसं करायचं आणि ऑडिओ ब्रॉडकास्ट करून कशाप्रकारे आपण आपला अभ्यास सोपा करायचा आपण माहिती घेतलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. पुन्हा एखादा नवीन विषयाचा नवीन व्हिडिओ बघूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. चांगल्या प्रकारे अभ्यास करा आशा बाळगतो आणि हा व्हिडिओ तुमच्या अभ्यासासाठी कुठं ना कुठं उपयोगी गेला असं मी आशा बाळगतो आणि इथंच थांबतो.